नमस्कार. मी श्याम भारत बोबडे. गेल्या 12 वर्षापासून विठ्ठल मंदिर प्रभागामध्ये कार्य करीत आहे आणि भारतीय जनता पार्टीचा सक्रिय कार्यकर्ता होतो. गेल्या 12 वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीमध्ये उत्स्फूर्ततेने संपूर्ण ताकदीने काम केलं. विधानसभा असो, लोकसभा असो, 2017ची सार्वत्रिक महानगरपालिकेची निवडणूक असो, त्याही वेळी मी चांगलं काम केलं होतं. परंतु यांच्या आपसी वादामुळे एका एका निष्ठावंत कार्यकर्त्याची तिकीट काढली गेली आहे. आमदार खासदारांच्या जवळीक असलेल्या लोकांना तिकीट देण्यात आलेली आहे या वार्डातून. यामध्ये बाहेरून आलेला एका कार्यकर्त्याला ज्याचं भारतीय जनता पक्षामध्ये काहीही अस्तित्व नसताना अशा व्यक्तीला तिकीट देण्यामध्ये आली आहे. आमच्यासारख्या एकनिष्ठ प्रामाणिक कार्यकर्त्यावर मोठा अन्याय झाला आहे. मी या विठ्ठल मंदिर प्रभागातून अपक्ष उमेदवारी दाखल केलेली आहे आणि जनतेचा कौल माझ्या वतीनेच आहे. ज्या लोकांचा सर्वेमध्ये सुद्धा नाव नव्हतं, माझं सर्वेमध्ये तरी नाव होतं, ज्या लोकांचं सर्वेमध्ये नाव नव्हतं, कुठं काहीही नसताना अशा लोकांना या प्रभागातून तिकीट देण्यात आली आहे फक्त जवळीक असल्यामुळे. माझ्यावर अन्याय झाला आहे. मी या मायबाप जनतेला एकच बोलतो की मी अपक्षरित्या अर्ज दाखल केला आहे. मला सहकार्य करा आणि प्रचंड बहुमताने निवडून द्या. तुम्हा सर्वांनी या गेल्या काही वर्षामध्ये बघितलं असेल, रोड, रस्ता, नाली, झाडं कापणं, सगळ्या गोष्टीपर्यंत मी सर्वांपर्यंत पोहोचलेलो आहे. माझं सोशल मीडिया तुम्ही बघू शकता. मी प्रत्येक ठिकाणी काम केलेलं आहे. असं कोणताच पठाणपुरा गेट ते मिलन चौक ते बिनबा गेट, गोपालपुरी वाड, बालाजीवाड, आनंद नगर, बापूजी नगर, बनकरवाडी, अशा सर्व एरियामध्ये मी फिरून आहे. सर्व ठिकाणी मी कामं करून आहे. तुम्ही तिथल्या लोकांपर्यंत पोहोचून माहिती घेऊ शकता, कोणालाही विचारू शकता. माझी तुम्हाला कामं तिथं तुम्हाला साक्षात लोक सांगून देईल. शिकलेलं नेतृत्व आहे. माझं माझं ग्रॅज्युएशन झालं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आहे, मास्टर डिग्री झाला आहे. मी चांगल्यापैकी शिकून आहे, सुशिक्षित आहे. माझ्यासारख्या युवा कार्यकर्त्यावर या पक्षाने अन्याय केला आहे. स्थानिक आमदारांनी माझ्यावर अन्याय केलेला आहे. ज्या लोकांचं वार्डामध्ये काहीच नाव नाही आहे, ज्या लोकांनी आतापर्यंत वार्डात कधी साधी फेरफटका सुद्धा मारली नाही, अशा लोकांना या भारतीय जनता पक्षाने तिकीट दिलेली आहे. भाऊ, तुम्ही सुधीर कट्टर समर्थक मानले जातात म्हणून तिकीट नाकारली तर? तसं म्हणायला सुद्धा हरकत नाही, कारण ज्यावेळी आम्ही सुधीर भाऊसोबत कार्यरत होतो, सुधीर भाऊनी लहानापासून मोठ्यापर्यंत प्रत्येक कार्यकर्त्याला मान सन्मान दिला. आजच्या तारखेमध्ये स्थानिक आमदारांकडून आम्हाला साध्या एका मीटिंगचा सुद्धा फोन येत नाही, अशी आमची परिस्थिती आहे. यांनी मनमर्जी कार्यभार वाढून दिला आहे. त्याच्यामध्ये मंडळाध्यक्ष असो, शहर अध्यक्ष असो, शहर अध्यक्षांचा सुद्धा कधी फोन येत नाही. 2 दिवसाआधीपर्यंत जेव्हा आम्ही अध्यक्षांसोबत बोललो होतो, तेव्हा त्यांनी हे सांगत होते की श्याम, तू तयारीत राहा. परंतु त्यांनी आमच्यावर अन्याय केला, धोका दिला.